मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साधेपणाने साजरा करावा असं आवाहन केलं होतं। त्याला प्रतिसाद म्हणून राज्यभर आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, दिव्यांगांना उपयुक्त सामग्रीचं वाटप यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री तसंच राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केलं। आबाल ज्येष्ठांपासून अनेकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना प्रत्यक्ष भेटूनही शुभेच्छा दिल्या। यात राजकीय, सामाजिक संस्था तसंच विविध संघटना आणि कला, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी आदींचा समावेश होता। शुभेच्छा देण्यासाठी सकाळी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी परिसरातील शालेय मुलामुलींचीही गर्दी झाली होती। मुख्यमंत्री शिंदे यांना मध्यरात्रीपासूनच विविध माध्यमातून शुभेच्छा देण्यात येत होत्या। मुख्यमंत्र्यांनी कोणताही सार्वजनिक डामडौल न करता अत्यंत साधेपणाने कुटुंबियांसमवेत वाढदिवस साजरा केला। देश आणि विदेशातून देखील मुख्यमंत्री शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे संदेश, समाज माध्यमावरून शुभेच्छा देणारी छायाचित्र, ध्वनी चित्रफिती प्रसारित केल्या गेल्या। मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे येथील निवासस्थानी आनंदाश्रम, टेंभी नाका, वर्षा शासकीय निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारल्या। वाढदिवस साधेपणाने साजरा करतानाच विविध समाज उपयोगी उपक्रम म्हणून वृक्षारोपणासह स्वच्छता आणि अशा अनेक विविध मोहिमांचं आयोजन करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे वागळे इस्टेट इथं MIDC इंडियाच्या बहुस्तरीय वाहन तळाच्या इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री विमा कर्मचारी आरोग्य विमा योजनेचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला। उद्योगमंत्री उदय सामंत, माजी आमदार रवींद्र फाटक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा उपस्थित होते। तसंच शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं सुरू करण्यात येणाऱ्या शिवदुर्गा संवाद दौऱ्याच्या लोगोचं अनावरण वाढदिवसाच्या शुभदिनी वर्षा या निवासस्थानी करण्यात आलं। सिद्धिविनायक मंदिरात श्री गणेशाचं दर्शन घेऊन या यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे। त्यानंतर पहिल्या टप्प्यात मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात जाऊन शिवसेनेच्या महिला पदाधिकारी स्थानिक महिला मतदारांशी संवाद साधणार आहेत। त्यानंतर राज्यातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात ही यात्रा जाईल।